इलेक्ट्रॉनिक मीडिया प्रतिनिधीवरील हल्ल्याचा निषेध, शेगाव येथे तहसीलदारांना निवेदन. नाशिक येथे एका इलेक्ट्रॉनिक वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधींवर करण्यात आलेल्या भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध करत आज शेगाव तालुका पत्रकार संघ आणि व्हॉइस ऑफ मीडियाच्या वतीने संयुक्तपणे तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनाद्वारे दोन्ही संघटनांनी दोषींवर तत्काळ कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे. हे आंदोलन पत्रकारांच्या सुरक्षेचा मुद्दा अधोरेखित करणारे ठरले. या प्रसंगी तालुका पत्रकार संघाचे अनिल उंबरकर, नारायणराव दाफाडे, नंदू कुलकर्णी, धनराज ससाने, तर डिजिटल मीडियाचे विवेक शेगावकर, इस्माईल भाई, तर व्हॉइस ऑफ मीडियाचे नाना पाटील, अमर बोरसे, ज्ञानेश्वर ताकोते उपस्थित होते. दोन्ही संघटनांचे प्रतिनिधी भारतीय मराठी पत्रकार परिषद सोबत आम्ही संलग्नित आहोत. नाशिक येथील त्र्यंबकेश्वर जवळ चार पत्रकारांना विनाकारण काही समाजकंटकांनी मारहाण केली. ही मारहाण अतिशय घातक होती. त्यांच्या जीवितास धोका निर्माण झालेला आहे आणि पत्रकारांना मारहाण हा महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळिमा फासणारा विषय आहे. महाराष्ट्रामध्येच काय पूर्ण देशामध्ये सुद्धा पत्रकारांना मारहाण करणे हा एक निषेधार्ह. आणि आज पत्रकारावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ आम्ही तहसीलदारामार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन दिलेले आहे. त्र्यंबकेश्वर येथे 20 सप्टेंबर रोजी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीच्या वृत्तांकनासाठी गेलेले इलेक्ट्रॉनिक मीडियाचे पत्रकार योगेश खरे, अभिजित सोनवणे आणि किरण ताजने यांना गंभीर अशी मारहाण झालेली आहे. तसेच सुसंस्कृत महाराष्ट्रात अशा पद्धतीची घटना घडणे हे निंदनीय आहे. पत्रकारांवर दिवसेंदिवस हल्ले वाढत आहेत. यासाठी आरोपीवर कठोर कारवाई करण्यात यावी याकरिता आज व्हॉइस ऑफ मीडियाच्या वतीने आम्ही सर्व शेगाव तालुका व शहरचे पदाधिकारी सदस्यांनी तहसीलदारामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले आहे आणि आरोपींना तात्काळ अटक करून त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे. कारवाई झाली